दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। आज मागी गणेशोत्सव आणि जे पुरातन मंदिर आहे बाळे येथील गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि इथल्या जे काही संस्थापक आहेत, जे काही गेले अनेक वर्ष बाप्पाची सेवा करतायत, तेच मान्यवर आपल्या समवेत आहेत। दादा, कसं बघताय? तुमचं नाव काय आणि गणपती बाप्पा बाळे येथे बाप्पा कधी उदयास आले आणि हे पुरातन मंदिर अशी कहाणी आम्हाला ऐकायला भेटते। आपल्याला ती कहाणी सविस्तर आहे का आणि कसं नियोजन असणार आहे या ठिकाणचं? मी अजित पाटील। आमचं पाटील कुटुंबीय या मंदिराचे सालाभराप्रमाणे पूर्वापारपणे मंदिराला सांभाळ आणि इथल्या उत्सवाची व्यवस्थापना, इथे होणाऱ्या चतुर्थी, अंगारकी चतुर्थी इथे आमचे पाटील कुटुंबीय आणि आमच्या दुसऱ्या भक्त परिवाराच्या मदतीने इथे मंदिरातल्या कार्यक्रमांची नियोजन करतो आणि परंपरा आम्ही जोपासत आहोत। आमची पुढची पिढी ही परंपरा जोपासेल आणि हे मंदिर कधी उदयास आले म्हणायचं तर हे मंदिर फार पूर्वीचं असावं, कारण इथे तुम्हाला पुरातन काळातील अवशेष मिळतात खोदल्यानंतर। म्हणजे तुम्ही म्हणाल तर हे कदाचित परकीय आक्रमणामुळे तोडलं गेलं असेल, कारण मागच्या बाजूला बघाल तर शंकराची तुम्हाला लिंगई भेटणं जे खंडित आहे आणि तिथे तुम्हाला मंदिराचे अवशेष मिळतात। म्हणजे पूर्वी परकीय आक्रमणामुळे मंदिराची मूर्ती भक्तांनी व मूर्ती वाचवण्यासाठी जमिनीत गाडली असेल, पण 300-400 वर्षापूर्वी म्हणा, कधी म्हणा, इथे एका भक्ताला देवाने स्वप्न देऊन साक्षात्कार दिला की माझी मूर्ती इथे आहे, स्वयंभू मूर्ती, ती तुम्ही काढावी। त्याप्रमाणे त्या झाडाखाली उत्खनन केलं असता देवाची मूर्ती सापडली। आता या मंदिराचा रितसर उल्लेख म्हणाल तर जेव्हा इंग्रजांनी पहिला सर्वे केला 1915 साली, जेव्हा आपली 7/12 सिस्टम चालू झाली, तेव्हा पहिल्या सर्वे मध्येही हे मंदिर या प्रॉपर्टी मध्ये आहे असा उल्लेख आहे। आणि ते स्वातंत्र्यानंतर ही प्रॉपर्टी पर धर्मीयांकडे होती। ती आमच्या आजोबांनी 1948 स्वातंत्र्यानंतर पहिल्याच वर्षी विकत घेऊन हे मंदिर हिंदूंकडे कसं राहील आणि मग त्याच्यानुसार ही काळजी घेतली आणि आता ते मंदिर आमच्या कुटुंबियाच्या ताब्यात असून आणि आम्ही त्याला ताब्यात म्हणण्यापेक्षा आम्ही त्याचं संगोपन करतो आणि ही परंपरा अशी चालू राहावी हीच गणेशाचरणी प्रार्थना। सर, तुम्ही स्वातंत्र्यापूर्वीचा इंग्रजाचा काळ बोलताय, नंतर तुमच्या ताब्यात तुम्ही ती देवस्थान घेतलेलं आहे, परंतु आतापर्यंत श्री गणेशाची सेवा आपण करताय, परंतु जे गणेश भक्त आहेत, गणेश भक्ताची देखरेख किंवा त्यांची सोयपान कशा रीतीने करताय, काय बघताय? काय श्रींच्या कृपेने इथे आम्हाला कशाचीच कमी पडत नाही। आम्ही जे मनात आणू ते श्री म्हणजे श्रींची एवढं साक्षात्कार आहे की ते आम्हाला लगेच प्राप्त होतं। त्यामुळं इथे येणाऱ्या भाविकांची सोय करण्यासाठी आम्हाला कधी काही ऊन पडत नाही। आता या दिवशी तुम्ही बघाल तर इथे जवळपास 5,000 लोकांचा भंडारा होतो। म्हणजे जवळपास फक्त कीर्तन झाल्यानंतर 1-2-3 तासात 5,000 लोक जेवून मोकळी होतात। म्हणजे हे करण्यासाठी आम्हाला काही त्रास होत नाही, कारण ईश्वराची कृपा एवढी आहे आणि ईश्वराची लोकांना देण्याची हे आहे, इथला प्रभाव आहे। त्याच्यामुळं ईश्वराचे भक्तचे कार्य करून आम्हाला सहकार्य करतात, त्यांच्या सहकार्यानेच आम्ही हे कार्य करतो। इथे देणगी स्वरूपात येणारं सगळं हे आणि त्यांनी आम्ही पाटील कुटुंबीय सगळं आम्ही हे करतो इथे। सर, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही विघ्नहत्यापासून होते आणि आज विघ्नहत्याचा मागी गणेशोत्सव आहे। मग हा मागी गणेशोत्सवासाठी पुढच्या काही नियोजन तुम्ही कसं केलेलं आहात आणि गणेश भक्तांना सुरक्षा असेल किंवा पाणी असेल किंवा अन्नदान असेल या स्वरूपात तुम्ही दान करताय, परंतु पुढं गणेश उत्सवाचं किंवा मागी गणेशोत्सवाचं बालेगावचं आता तुम्ही 100 वर्षापासून ते 400 वर्षापासून तुम्ही सेवा करताय, कसं बघताय? नाही, मंदिराचा पुढे मागे आता मंदिरही जुनं होत चाललंय, पुढे मागे त्याचा जीर्णोद्धाराचा प्लॅन आहे, पण काही तांत्रिक अडचणीमुळे ते थोडंसं काम उशीर होत चाललंय। तेही ईश्वराच्या कृपेने पुढे तांत्रिक अडचणी दूर होतील आणि या हे मंदिराचा जीर्णोद्धार करून एखादं भव्य मंदिर उभारण्याची आमची पाटील कुटुंबियांची इच्छा आहे आणि त्याला श्री सिद्धीस नेतील अशी आम्हाला पूर्ण एक विश्वास आहे। गणपती बाप्पा तुम्हाला भाईवाशी देतील, तुमची बुद्धिमत्ता वाढवतील, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर मला भेटलं नाही की आपण म्हणजे अरुण पाटील असतील, हे राजकीय व्यक्ती आहे, जाणकर व्यक्तिमत्व, त्यांच्या मागे सुभाषजी भोये साहेब असतील किंवा आता जे काही खासदार श्रीकांत शिंदे असतील, त्यांच्याकडे शासनाकडून आपण काही त्या मंदिराची डागडुजीसाठी काही शासनाच्या माध्यमातून काही मागणी करणार?
मागणी म्हणण्यापेक्षा त्या लोकांची इच्छा असते. आपले स्वतः माजी मुख्यमंत्री किंवा आताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे या मंदिराला भेट देऊन गेलेले आहेत. श्रीकांतजी शिंदे येऊन गेलेले आहेत. सुभाष भोईर साहेब तर नेहमी येतात. आज राजन मोरे साहेब पण येणार आहेत. ते पण आपल्या मंदिराचे देवाचे खूप भक्त आहेत आणि या लोकांनी स्वतःनी इच्छा जाहीर केलेली आहे की या मंदिराच्या डेव्हलपमेंटसाठी आम्ही एक प्रोजेक्ट आणतोय. इथे म्हणजे तुम्ही जी जेवणाची मंडप बघता, इथे एक कायमस्वरूपी मंडप आणि सुसज्ज असं स्वयंपाकघर म्हणजे भंडाऱ्यासाठी लागणारं स्वयंपाकघर वगैरे असं बनवण्याचा आमचा प्लॅन आहे. तसंच मंदिरासमोर जो श्रीचा तलाव आहे त्याच्या सर्व बाजूने सुशोभीकरणाचं काम चालू केलेलं आहे शासनाने आणि ते पुढे अजून वृद्धिंगत होणार. ताई, आपण कुठून आलात? आज बाळे येथे गणपती बाप्पाचं दर्शन घेतलात. दिदीचं नवस होता का? नवस पूर्ण झालाय का? बाप्पा पावलेत का? आम्ही उसाटण्यावरून आलोय. तिचा नवस होता जोडपाचा. तो इथं बोललेले प्रेग्नन्सीचे मुले कॉम्प्लिकेशन होते ना, तेव्हा ते नवस बोलले आणि ती सुखरूप डिलिव्हरी झाली म्हणून आम्ही नाव का आपलं? त्या ताई होत्या, उसट झाल्या होत्या, त्यांनी नवस केला होता आणि बाप्पा त्यांना पावलेले आहेत. विघ्नार्थ बाप्पा त्यांना पावलेले आहेत. तसे म्हणतो आपल्या समवेत सुदाम शनिवार शेठ पाटील आहेत. पाटील सर, कसं बघताय? आज माघी गणेशोत्सव आहे आणि भक्तजनांचा अलोट गर्दी आहे. अनेकांनी नवस केले पण त्यांना पावलेला आहे आणि त्याची पिढी केली जाते. कसं बघताय याकडं? काय नियोजन आहे? मला ह्या प्रसंगी विशेष सांगायचं आहे की हे जे देवस्थान आहे, हे जे देवस्थान आहे हे स्वयंभू देवस्थान आहे आणि आमच्या वडिलांनी ही जागा जेव्हा 1947-48 घेतली तेव्हा इथे स्वयंभू मूर्ती होती आणि 1970 साली त्या मूर्तीवरती आम्ही नवीन हे मंदिर बांधलं. मंदिर बांधल्यानंतर ती मूर्ती, काही लोक मूर्ती स्वयंभू असल्यामुळे दर्शनाला यायचे, पण आमच्या ह्या हे मंदिर आम्ही जसं जीर्णोद्धार केला तिथपासून इथे परत जी पब्लिक यायची दर्शनाला ती वाढत गेली आणि भक्तांच्या सगळ्या सोयी सुविधा आम्ही निर्माण केल्या आणि विशेष म्हणजे जागृत देवस्थान आहे आणि ते नवस बोलल्यानंतर पावते अशी ह्या सगळ्या पंचक्रोशीतून नव्हे तर ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्याच गणेश भक्तांची समजूत आहे आणि ते न चुकता इथे नवस करतात आणि त्यांचे नवस हे सुफलित होतात अशी श्रद्धा आहे. आणि म्हणून ह्या गणेशच्या दिवशी लोक आपलं नवस फेडण्याकरता इथे येत असतात नवे तर ह्या नवस फेडणाऱ्या लोकांची श्रद्धा एवढी मोठी असते की ते दिवसभर ते दरवे आणि लाईन चालू असते नवस फेडण्याचे. किंवा जे भजन मंडळ असतात, कीर्तनकार असतात, ते आम्हाला सांगतात हे तुम्ही बंद करा. एक कार्यक्रमामध्ये व्यत्यय येतो तो आम्ही सांगतो महाराज आपल्या धुंदीमध्ये आपण कीर्तन करूया, आपल्या धुंदीमध्ये आपण भजन करूया. आणि नवसाला जर नवस फेडण्याची जी प्रक्रिया थांबली तर लोकांच्या श्रद्धेला तडा जाईल किंवा त्यांचं ते चालू राहू द्या, आपण आपले कार्यक्रम करूया असा हे प्रकार चालतो. म्हणून कीर्तन जरी चालू असतात, भजन चालू असतात, आम्ही नवसकरांचा नवस थांबत नाही. म्हणजे एवढे देवस्थान जागृत आहे. म्हणून उत्तरोत्तर प्रत्येक वर्षी इथे भक्तांची आणि ह्या दिवशी येणाऱ्या लोकांची संख्या चतुर्थीला लोकांची संख्या वाढत आहे. ठाणे रायगडमधून भक्तांची संख्या वाढतच झालेली आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रत्येक वर्षी आम्ही नवीन काही ना काही सुविधा इथे निर्माण करत असतो. काही भक्त इथे देणगी पण देतात आणि त्या देणगीच्या स्वरूपात मिळालेल्या देणगीत आम्ही सदुपयोग होते भक्तांच्या सोयीकरता उपयोग करतो असं मी या प्रसंगी सांगतो. आता एवढं आलोर गर्दी आली, भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे. इथं भक्तगण गणेश भक्तगण भरपूरसे आलेले आहेत. त्यांची काही नाश्ता पाणी सोय केली आहे का? त्याची सुरक्षित सोय कशी काय, आरोग्याची कशी काय सुव्यवस्था केलेली आहे आपण? इथे जे भक्त मंडळ प्रत्येक चतुर्थीला येत असतात, विशेषतः अंगारकी आणि गणेश जयंती. तर या गणेश जयंतीला याला भाद्रपद जयंतीला इथं भंडारा असतो. आज सुद्धा जवळजवळ 4,000 लोकांचा आम्ही स्वयंपाक केलेला आहे आणि आता आरती झाल्यानंतर भंडारा चालू झालेला आहे. तेव्हा जवळजवळ 4, 4:30, 5 वाजेपर्यंत भंडारा चालू राहील. सगळे लोक जेवल्याशिवाय इथून जात नाही आणि प्रसाद म्हणून आवर्जून इथे आलेला प्रत्येक माणूस जेवून गेल्याशिवाय राहत नाही. आणि इतर वेळेला सुद्धा भक्तांना चहा पाणी, प्रसाद आणि कधी कधी आम्ही आरोग्याची शिबिर लावतो. अलग अलग
चष्म्याचा नंबर हा आणि शिबिर लावून त्याचा भक्तांना फायदा देतो असं ह्या आम्ही उपक्रम काही राबवत असतो. आणि पाणी तर पाणी पुरवठा असतो, चहा नाश्ता हा सुद्धा आम्ही देत असतो सर्व भक्तांना आलेल्या वर्षाला. तर ते सुदाम शेठ शनिवार शेठ पाटील हे यांच्या जागेमध्ये हे बाप्पाचं पुरातन मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या माध्यमातून अलोट गर्दी आपण बघू शकताय. मागे गणेशोत्सव आज आहे आणि त्याच अनुषंगाने बाप्पाचे गणेश भक्त या ठिकाणी 4 ते 5,000 गणेश भक्त या ठिकाणी आलेले आहेत दर्शन घेण्यासाठी. आणि हा बाप्पा नवसाला सुद्धा पावतो, कारण आपण चित्रामध्ये बघू शकताय महिलेला बाळ होत नसेल तर ते नवस केल्यानंतर बाप्पा त्यांना प्रसाद देतो. त्याच अनुषंगाने एवढे 5,000 जे काही भक्तगण आहेत, भक्तगणाची आरोग्याची काळजी, सुरक्षेची काळजी आणि त्यांच्या अल्पाहाराची काळजी सुद्धा त्या जे ट्रस्टी आहेत सुदाम शेठ शनिवार शेठ पाटील यांच्या माध्यमातून घेतली जाते. आणि उत्तरोत्तर गणेश भक्ताचा अलोट गर्दी ह्या बाप्पाच्या दर्शनाला येते आणि आम्ही त्या माध्यमातून टोटलचं आरोग्य असेल, सुरक्षा असेल किंवा बाकी त्यांचा अल्पाहार असेल त्याची काळजी गणेश भक्ताच्या माध्यमातून हे सुदाम शेठ शनिवार शेठ पाटील घेतात. आणि आपण बघू शकता या ठिकाणी खूप गर्दी आहे. पाठीमागे बाप्पाचं दर्शन घेताना अशीच गर्दी वाढणार आहे, कारण बाप्पा हा दिवसाला पावतो. त्या अनुषंगाने गणेश भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि या ठिकाणी अलोट गर्दी आपण पाहू शकतोय. तसे म्हणतो ना, आपल्या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.